नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास त्यामधील प्रकरण 4 आर्थिक विकास याचं स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना। प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख रिकामी जागा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि याचं उत्तर आहे 14। पर्याय क्रमांक ब हे याचं उत्तर आहे। आणि आता आपण पुढची रिकामी जागा पाहणार आहोत। 20 कलमी कार्यक्रमाची रिकामी जागा यांनी घोषणा केली आणि याचं उत्तर आहे इंदिरा गांधी। पर्याय क्रमांक क हे याचं उत्तर बरोबर आहे। आता आपण या पुढील प्रश्न पाहणार आहोत। पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। त्यामध्ये कावसजी दावर पोलादाचा कारखाना, डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व, ना मे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी, नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन। आणि आता आपल्याला यामधील चुकीची जोडी ओळखायची आहे। ती चुकीची जोडी आहे कावसजी दावर पोलादाचा कारखाना। आता प्रश्न दुसरा पाहूया। अ, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा, पुढील तक्ता पूर्ण करा। आपल्याला इथे तक्ता दिलेला आहे, तो पुस्तकात पाहून व्यवस्थित आखून घ्या। त्याची उत्तरे अशा प्रकारे लिहायची आहे। तुम्हाला सर्व उत्तरे दिलेली आहे, ती पाहून हा तक्ता पूर्ण करा। आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। ब, टिपा लिहा। त्यामधील पहिला आहे मिश्र अर्थव्यवस्था आणि आता आपण याचं उत्तर पाहूया। ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात तर काही उद्योग सरकारी मालकीचे असतात, अशा अर्थव्यवस्थेत मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात। मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थातील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो। या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो। भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला। आता आपण या पुढील टीप पाहूया। 20 कलमी कार्यक्रम। त्याचं उत्तर आहे, भारताला विकसित राष्ट्र बनवावे या हेतूने प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 1 जुलै 1975 रोजी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली। या कार्यक्रमातील काही प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे। पहिला आहे शेतमजुरांना किमान वेतन देणे व जलसंधारण योजनात वाढ करणे। दुसरं, कामगारांना उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगारी मुक्ती। तिसरं आहे कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे। चौथा आहे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे। आणि पाचवा आहे घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे। आता आपण पुढचा प्रश्न तिसरा पाहूया। पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा। त्यामधील पहिला आहे, स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि आता आपण याचं उत्तर पाहूया। मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्रित आलेले असतात। या अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते। या अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिलेला असतो। मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाही, तेथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो। म्हणून सरकारला आणि खाजगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येतील अशा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार स्वतंत्र भारताने केला। आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया। 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि याचं उत्तर आहे, राष्ट्रीयकरणानंतर बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता। त्यामुळे योजना राबवताना तूट निर्माण झाली तर ती भरून काढता येणार होती। लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते। लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळ यावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला। काँग्रेसमधील अनेक नेते व काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाचे नेते बँकेच्या राष्ट्रीयकरणाची मागणी करीत होते। म्हणून 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। आता यामधील
तिसरा प्रश्न पाहूया, मुंबईतील गिरणी कामगार संपावर गेले आणि याचं उत्तर पाहूया. काही उद्योगात कामगारांचे पगार, बोनस व इतर सुविधा जास्त असल्याने गिरणी कामगारात असंतोष वाढत होता. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता 8% ते 17% रकमेवर तडजोड केली. बोनसमधील ही कपात अनेकांना आवडली नाही, त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला. गिरणी कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र येऊन 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईतील 2.5 लाख गिरणी कामगार संपावर गेले. आता आपण पुढचा प्रश्न चौथा पाहूया. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? आणि आता आपण याचं उत्तर पाहूया. 8व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. पहिलं प्रधानमंत्री रोजगार योजना, दुसरं महिला समृद्धी योजना, तिसरं इंदिरा महिला योजना, चौथं गंगा कल्याण योजना, पाचवं मध्यान्ह आहार योजना आणि 6वं आहे राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. आता यामधील शेवटचा दुसरा प्रश्न पाहूया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? आणि याचं उत्तर पाहूया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले. पहिलं दुर्गापूर, भिलाई व राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, दुसरं सिंगरी येथील रासायनिक खतांचा कारखाना, तिसरं चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, चौथं पेरांबूर येथील आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, पाचवं विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना आणि 6वं भाकरा नांगल दामोदर यासारखी प्रचंड धरणे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलेलं आहे. आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे. परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.